हॅलो एव्हरीवन, मी माया सालके। तर आजचा हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे। आज आहे गुरुपौर्णिमा, तर सर्वांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी रेडी होऊन सिन्नरला निघाले। रोशनीचा मला मध्येच कॉल आला की मॅम तुम्ही कधी येताय, लवकर या, आम्ही तुमची वाट बघतोय। तर मी विचारच करत होते की अरे बापरे, काहीतरी तर सरप्राईज प्लॅन असणार आहे। त्यामुळे मी पटकन शॉपवरती गेली। शॉपवरती गेल्यावरती बघते तर काय की मुलींनी माझ्यासाठी वेलकमचं प्लॅनिंग केला होता। खूप सुंदर अशी माझी वेलकम एंट्री त्यांनी घेतली। त्यानंतर आम्ही बाप्पाची पूजा केली। पूजा झाल्यानंतर बाप्पाचे सर्वांनी दर्शन घेतले, त्यांच्याकडनं ब्लेसिंग्स घेतल्या। ब्लेसिंग झाल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील घेतली, कारण की महाराजच आपले खरे तर पहिले गुरु आहेत, त्यांच्यामुळेच आपण सर्व काही आहोत। त्यानंतर मुलींनी माझा देखील आशीर्वाद घेतला। मलाही ती गोष्ट बघून खूप आनंद होत होता। त्यानंतर रोशनी मॅमनी, साक्षी मॅमनी तसेच बाकी स्टुडंटनी देखील छोट्या मोठ्या तयारी केलेल्या होत्या। अगदी मूवीतल्या सीनसारखा त्यांनी मला गिफ्ट्स दिले आणि माझ्या आवडीचे रेड रोज देखील त्यांनी आणले होते। ते बघितल्यानंतर तर मला अजूनच आनंद झाला। रोशनी मॅम, साक्षी मॅम या दोघींनी देखील एका मूवीसारखे सगळे शॉट्स कॅप्चर करायचे ठरवले होते, तर त्यांनी छोटे छोटे व्हिडिओ देखील काढले। मला कळत नव्हतं की आता काय करावं, तर त्यांनी काय केलं, मला बोलवलं, छान असं खुर्चीवरती बसवलं, माझे पाय खूप सुंदर असे स्वच्छ केले। त्यानंतर त्यांनी माझ्या पायाचे दर्शन घेतले, त्यांनी माझ्याकडनं आशीर्वाद घेतले। हे सगळं बघून मी इमोशनल होत होते, पण ते बोलले नाही मॅम, आपल्याला ब्लॉग बनवायचे आणि इमोशनल होऊन नाही चालणार। बट हा सगळ्या गोष्टी मला सांगताना देखील खूप आनंद होतो आहे। आणि त्यानंतर मुलींनी माझ्याशी खूप छान छान अशा गप्पा केल्या। माझ्यासाठी मला आवडणारे चॉकलेट देखील त्यांनी आणले। तर मला खूप हॅपी फील होत होतं की माझ्या आयुष्यामध्ये इतके सुंदर लोक आहेत की जे माझ्यावरती इतकं प्रेम करतात। सगळ्या स्टुडंट येत होत्या, सर्वजण मला छोटे मोठे गिफ्ट्स देत होते, माझा आशीर्वाद घेत होते। हे सगळं माझ्या मनामध्ये अगदी असं आनंद निर्माण करत होता। मुलींनी तर माझ्यासाठी इतकं सुंदर असं सॉन्ग देखील म्हटलं आणि सिरियसली ही फिलिंग तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप छान वाटतं आहे की मला इतकं सुंदर माणसं माझ्या आयुष्यामध्ये मिळाली आहे आणि मला असं वाटतं की ही माणसं माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ नये, कारण की खूप छान फिलिंग असते की आपलं कुणीतरी असणं। त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला लागले। मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली। नित्यनियमाने मी तर मॉर्निंगला जाते एंट्री शॉपवरती आल्यावरती, बट आज जरा उशीर झाला होता, पण तरी देखील आम्ही बाप्पाला गेलो, बाप्पाच्या ब्लेसिंग्स घेतल्या। खूप छान असं बाप्पाचं दर्शन झालं। शॉपवरती आल्यानंतर सर्व स्टुडंट आलेल्या होत्या, त्यांची काहीतरी गलबल चालू होती। मी सारे चॉकलेट्स म्हटलं स्टुडंटमध्ये वाटावे म्हणून मी गेली, तर बघितलं की सर्वजण इतके हॅपी होते आणि सर्वांनी गुरुपौर्णिमेची तयारी करूनच ते आले होते। माझ्यासाठी छोटे मोठे फ्लॉवरचे गिफ्ट्स, वेगवेगळे गिफ्ट्स त्यांनी माझ्यासाठी आणलेले होते। तर ते सर्व खूप छान होतं की अगदी माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेर। तर माझ्यासाठी खूप छान असे गिफ्ट्स आले। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच की स्टुडंट लोकांनी माझ्यासाठी काय काय गिफ्ट्स आणलेत। त्यानंतर ते गिफ्ट ज्यावेळेला मी खोलत होते त्यावेळेला खूप छान फिलिंग येत होती की म्हणजे मुली माझ्यासाठी इतकं सर्व करताय, हे सर्वजण माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ नये आणि माझ्याकडनं त्यांना खूप सारं नॉलेज भेटावं, इतकीच माझी आज देवाकडे प्रार्थना आहे की माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर आनंदी राहावा, त्याला माझ्याकडनं खूप सारं नॉलेज मिळावं। आणि मला जे गिफ्ट्स देत आहे तर ह्या गिफ्ट्सबद्दल त्यांचे सिरियसली खूप खूप थँक्स, कारण की खूप मिडल क्लास फॅमिलीतली स्टुडंट माझ्याकडे येतात आणि ते सेविंग करून माझ्यासाठी गिफ्ट्स आणताय। सो थँक्यू व्हेरी मच मुलींनो। त्यानंतर बघतोच की साक्षीच्या लग्नाचीही तयारी करायची होती। रोशनी मॅम मेहंदी काढत होत्या। त्यानंतर क्लासेस चालू होते, आरी वर्कचे पण क्लासेस चालू होते। मुली खूप सुंदर असं काम करत आहे। आज गुरुपौर्णिमा आहे, तर माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे की ज्या स्टुडंट लोकांना एक छान प्लॅटफॉर्म हवा आहे,
त्या लोकांनी साई माया मेकअप अकॅडमीला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला खूप छान नॉलेज मिळतं आणि तुम्हाला खूप छान असा प्लॅटफॉर्म देखील मिळतो. तर आपण नक्कीच भेटू. आता 4 वाजले आहे, माझा जिमला जायचा देखील टाईम झाला. सो मी आता मग रेडी होते. मी जिमला जाऊन आले, बट खूप जास्त थकली होती, मला पॉसिबल नाही झालं व्हिडिओज काढणं. सो मी आता घरी निघाले आहे. सर्वांना गुड नाईट. आणि हो, माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट्स थ्रू नक्की कळवा. आणि तुम्हाला असेच पुढले ब्लॉग बघायला आवडतील का हे देखील तुम्ही मला सांगा. थँक्यू.